बांगलादेशात राहणारी 12 वर्षांची शाळकरी मुलगी काही महिन्यांपूर्वी आपलं राहतं घर सोडून दुसऱ्या गावी पळून गेली. तिथं तिच्याच एका ओळखीच्या महिलेनं तिला खोटी स्वप्न आणि आमिष दाखवून मुंबईला जाण्यासाठी तयार केलं. त्या अल्पवयीन मुलीनंही त्यावर विश्वास ठेवला आणि 3 महिन्यांपूर्वी ती मुंबईत आली आणि इथंच ती फसली. बांगलादेशातून पळवून आणलेल्या या मुलीला सगळ्यात आधी वसईत आणण्यात आलं. तिथून तिला अहिल्यानगर आणि गुजरातलाही नेण्यात आलं. या सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार करण्यात आले. 3 महिन्यांच्या कालावधीत या पीडितेला ब्लॅकमेल करून धमकावून तिच्यावर तब्बल 200हून अधिक लोकांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या दरम्यान पीडित मुलीला शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरं जावं लागलंय. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडून यामागे काम करणाऱ्या एका मोठ्या सेक्स रॅकेटचाही पर्दाफाश करण्यात आलाय. मात्र ही 12 वर्षांची मुलगी घर सोडून का पळाली? ती बांगलादेशातून थेट मुंबईत नेमकी कशी पोहोचली? भारतात आल्यावर तिच्यासोबत नेमकं काय काय घडलं? हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे? या सगळ्याविषयी सविस्तर माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओतून. नमस्कार, मी अनिशा डोंगरे आणि कॅमेऱ्यावर आहेत अजिंक्य सावंत. वसई विरारमधील हार्मनी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर अब्राहम मथाई आणि एक्सोडस रोड इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष श्याम कांबळे यांनी वसईतल्या एका इमारतीत काही दलालांकडून बांगलादेशी अल्पवयीन मुलींकडून जबरदस्ती वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. यावेळी पीडित मुलगी ही गुजरातमध्ये होती आणि येत्या 2 दिवसात पुन्हा वसईच्या नायगाव परिसरात तिला आणणार असल्याचंही त्यांना समजलं. याविषयी त्यांनी नायगाव पोलीस आणि वसई पोलिसांना माहिती दिली. त्या माहितीनुसार 26 जुलैला मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलिसांच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटनं नायगाव पूर्व येथील एका इमारतीवर छापा टाकला. या छापेमारीत पोलिसांनी त्या ठिकाणाहून एक 12 वर्षीय अल्पवयीन मुलीसह आणखी एका 20 वर्षीय मुलीचीही सुटका केली. या कारवाईत पोलिसांनी मोहम्मद खालिद बापरी, जुबैर शेख आणि शमीन सरदार या 3 बांगलादेशी आरोपींना ताब्यात घेतले. त्याचप्रमाणे या प्रकरणी आतापर्यंत जवळपास 10 आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींवर पॉक्सो, पिटा आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सुटका केलेल्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा असल्यानं पोलिसांनी तिला वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं होतं. यानंतर पोलिसांनी मुलीला विश्वासात घेऊन तिची चौकशी केली. यावेळी तिनं आपल्यासोबत नेमकं काय काय घडलं, आपण बांगलादेशातून मुंबईत कसे आलो याची सविस्तर कहाणी पोलिसांना सांगितली. पीडितेनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार या मुलीला साधारण 3 महिन्यांपूर्वी बांगलादेशातून भारतात आणण्यात आलं. बांगलादेशमधल्या एका गावात राहणारी ही 12 वर्षांची मुलगी तिथल्याच एका शाळेत शिकत होती. शाळेच्या परीक्षेत एका विषयात तिला कमी मार्क्स मिळाल्यानं ती नापास झाली. घरच्यांच्या ओरडण्याला घाबरून घरी न जाता ती तिच्या गावातून पळून गेली आणि जवळच्याच एका गावात पोहोचली. तिथं तिची भेट तिच्याच गावातल्या एका महिलेसोबत झाली. पीडितेनं दिलेल्या माहितीनुसार या महिलेनं सुरुवातीला तिची चांगली विचारपूस केली, तिला खायला प्यायला दिलं. त्यामुळं त्या महिलेवर विश्वास ठेवून त्या मुलीनं सगळं काही तिला सांगितलं. पण या महिलेच्या डोक्यात काहीतरी वेगळंच शिजत होतं. तिनं मुलीच्या हतबल परिस्थितीचा फायदा घेण्याचं ठरवलं. महिलेनं घरी गेलीस तर तुला मारून टाकतील असं सांगून मुलीला आपल्या घरी 2 दिवस ठेवून घेतलं. तिला आयफोन, पैसे अशी स्वप्न दाखवून मुंबईत तुला काम मिळवून देऊ असं आमिष दाखवलं. महिलेच्या या बोलण्याला भुलून मुलगी बांगलादेशातून भारतात जाण्यासाठी तयार झाली. नंतर बांगलादेशमधून छुप्या पद्धतीनं तिला आधी कोलकाता येथे आणलं. तिथं तिचे फेक डॉक्युमेंट्स बनवले. कोलकात्यातून तिला विमानानं मुंबईत आणण्यात आलं. मुंबईत तिला वसईतील नायगाव येथे नेण्यात आलं. तिथं एका खोलीत तिला ठेवण्यात आलं, जिथं तिच्यासोबत आणखी 5 ते 6 मुली राहत होत्या. त्यावेळी तिथे आलेल्या एका माणसानं तिला एक इंजेक्शन दिलं. त्यानंतर ती बेशुद्ध पडली. यानंतर त्या माणसानं तिच्यावर अत्याचार केला. एवढ्यावरच न थांबता त्यानं अत्याचार करतानाचा व्हिडिओही शूट केला. शुद्धीवर आल्यानंतर तिला रक्तस्राव होत असल्याचं जाणवलं. तिच्या पोटातही दुखत होतं. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच आपल्याला परत गावी जायचं असल्याचं तिने त्यांना सांगितलं. परंतु त्यावर तुला तुझ्या गावी जायचं असेल तर तुला काम करावं लागेल असं सांगण्यात आलं. कामाबाबत विचारलं असता पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवावे लागतील असं या मुलीला सांगण्यात आलं. त्यावर माझे वडील गावी परत जाण्यासाठी पैसे पाठवतील असं सांगत तिनं अशा कामांसाठी नकार दिला. तिनं तिथून पळून जाण्याचाही प्रयत्न केला, पण सुरीनं तिच्या शरीरावर दुखापत करण्यात आली. तसंच हातांवर, पाठीवर चटके देण्यात आल्याचंही तिनं सांगितलं. या सगळ्या अत्याचारानंतर पीडित मुलीनं महिनाभरात तिथून पळून जायचं ठरवलं आणि 500 रुपये घेऊन ती त्या घरातून पळून एका स्टेशनला पोहोचली.
वडिलांना फोन करून आपल्याला गावी यायचं आहे असं सांगितलं. त्यावर वडिलांनी एका व्यक्तीचा नंबर दिला आणि संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचल्यानंतर त्यानं वसई इथल्या नायगाव इथे आणल्याचं महिलेनं सांगितलं. या इसमानं देखील हेच काम करायला सांगितलं. गावी सोडणार नाही असं देखील म्हटलं. कामासाठी नकार दिल्यानंतर मारहाण केली. पुरुषांना या खोलीवर आणलं जात होतं. तसंच दुसऱ्या ठिकाणीही घेऊन जायचे. रेल्वेनं 10 ते 12 तास प्रवास करून नेलं जात होतं असं पीडितेनं पोलिसांना सांगितलं. आपल्या वडिलांनी त्या व्यक्तीला अनेक वेळा फोन करून मला गावी पाठवण्यासाठी सांगितलं. शेवटी त्यांनीही बांगलादेशातील खुलना मॉडेल पोलीस स्टेशनला त्या व्यक्तीविरोधात तक्रार केल्याचंही तिने सांगितलंय. त्यानंतर तिला गुजरातच्या नाडियाड येथे आणलं. गुजरातमध्ये 100हून अधिक जणांनी तिच्यावर अत्याचार केल्याचंही तिने पोलिसांना सांगितलंय. पीडितेवर महाराष्ट्रातील वसई, मुंबई, अहिल्यानगर आणि गुजरातमध्ये नेऊनही अत्याचार करण्यात आल्याची माहिती तिने पोलिसांना दिली. याच कारवाईत आणखी एका 21 वर्षीय बांगलादेशी मुलीचीही सुटका करण्यात आली असून तिनं आपण 5 ते 6 वर्षांपूर्वी बांगलादेशातून आल्याचं सांगितलंय. दरम्यान हार्मनी फाउंडेशन आणि एक्सोडस रोड इंडिया फाउंडेशन या दोन्ही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं पोलिसांनी रेस्क्यू केल्यानंतर पीडित मुलीला उल्हासनगर येथील बाल कल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आले. तिथं तिच्यावर समुपदेशन करण्यात येते. या प्रकरणात तपास सध्या नायगाव पोलीस करतायत. त्यांनी आतापर्यंत 10 आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून त्यांच्यावर कठोर शिक्षा करण्याची मागणी दोन्ही संस्थांकडून करण्यात येते. हार्मनी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर अब्राहम मथाई यांनी असं म्हटलंय की अशी क्रूरता अजिबात सहन केली जाऊ नये. तसंच लैंगिक अत्याचार केलेल्या सर्व जणांवर कारवाई झाली पाहिजे. वसईमधले मानवी तस्करीचे भीषण आणि हे भयंकर प्रकरण समोर आल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे. अद्याप किशोरावस्थेत न पोहोचलेल्या त्या 12 वर्षांच्या निरागस मुलीला देहव्यापारात ढकलणाऱ्या वाईट प्रवृत्तींनी तिचं बालपण ओरबाडून घेतलं, ज्यामुळे तिचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचंही बोललं जाते. या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महा MTVच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.